नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 2 कप रवा 1 कप बेसन वापरून अगदी महिना काय 2 महिने टिकणारा खुसखुशीत पदार्थ करणार आहोत, अगदी परफेक्ट प्रमाणात. चला मग नेमका हा काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं सर्व जे साहित्याचं प्रमाण आहे ते वाटीने मी मोजून घेणार आहे बघा. 2 वाटी इथं बारीक रवा घेतलाय, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे बरं का. आता हे बेसन बाजूला ठेवेत आणि घेतलेला रवा घेऊन चला आता आपण गॅसकडे वळूयात. तर ज्या वाटीने रवा किंवा आपण बेसन घेतला ना त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं तूप घेतलंय. त्याच्यातलं 2 चमचे इतकं तूप ह्या कढईमध्ये घातलंय बघा. आणि जो बारीक रवा होता तो आपण 2 वाटी घेतला होता तो संपूर्ण इथं घातलेला आहे. आता रवा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. रवा अगोदर छान निवडून घेतलाय बरं का. रवा चाळणीने तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता, कारण बऱ्याच वेळेला कीड किंवा छोटी अळी असते की नाही, त्यामुळे रवा हा छान निवडून ताजा फ्रेश घ्यायचा. जास्त दिवसाचा रवा घ्यायचा नाही. आता मात्र इथं जरा तुम्हाला वेळ लागेल बरं का, कारण इथं रवा बघा आता सुरुवातीला मी दाखवलं तर पांढरा आहे, पण ज्यावेळेस रवा भाजेल त्यावेळेस छान तांबूस गुलाबी रंग यायला हवा इतपत रवा भाजायचा आहे. आणखीन 1 चमच इतकं तूप घातलं आणि रवा चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात. रवा भाजत असताना गॅस मात्र एकदम बारीक ठेवायचा आहे आणि मस्त भाजत राहायचा आहे. फास्ट गॅसवरती रवा लगेच भाजला जाईल, पण तो कच्चा राहतो, तितकीची टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे रवा चांगलं भाजणं महत्त्वाचं आहे. मस्त मंद आचेवरती रवा भाजून घेऊयात. तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण मस्त रवा बेसनाचे खुसखुशीत असे लाडू करत आहोत, तेही पाकातले. पाक जराही चुकू नये म्हणून ह्याच्यासाठी खूप छान साध्या सोप्या टिप्स सांगितल्यात, जेणेकरून तुमचा पाक बिघडणार नाही, मग लाडूसुद्धा तुमचे अगदी छान मऊसूत पेढ्यासारखे होणार. रवा अगोदर दाखवला होता तुम्हाला तेव्हा किती पांढरा होता, आणि आता बघा भाजलेला आहे रवा, हलका तांबूस गुलाबी रंग आला, इतपतच रवा भाजायचा आहे बघा. आता हा रवा भाजण्यासाठी जवळजवळ 15 ते 18 मिनिटं इतकी लागलीत बरं का. मंद आचेवरती भाजलेला रवा आहे तो खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि तीच कढई पुन्हा गॅसवरती नेऊन ठेवायची. आपलं जे तूप उरलं होतं ना त्यात आपण संपूर्ण घालणार आहोत. साधारण सुरुवातीला बघा रवा भाजण्यासाठी पाववाटी इतकं तूप वापरलं आणि आता पाववाटी तूप संपूर्ण इथं घातलेलं आहे. बेसन पीठ घेतलं होतं ते इथं सर्व घालून घ्यायचं आहे. 1 वाटी इतकं बेसन घेतलं होतं, म्हणजे रव्याच्या निम्म इतकं बेसन घ्यायचं आहे. बेसन अगोदरच चाळून वगैरे घेतलंय बघा. आता थोडंसं हे मला घट्ट वाटायला लागलं म्हणून आणखीन 1 चमच इतकं तूप घातलंय बघा. आणि आता आपण चांगल्या प्रकारे ना हे बेसन भाजून घेऊयात. आपण बेसन लाडू करण्यासाठी बेसन कसं भाजतो, छान तांबूस रंग येऊसपर्यंत का नाही, तसं छान डार्क चॉकलेटी रंग येऊसपर्यंत का नाही आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन सुद्धा भाजण्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा बरं का. अगोदर कसा रंग होता आणि आता बघा बेसन भाजलं तर छान तांबूस रंग आलाय. आता काय करायचं आहे, इथे गॅस बंद करून घ्यायचा. बेसन भाजल्यानंतर असा तांबूस रंग आला आणि जो भाजलेला रवा होता तो ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व एकत्र करून घेऊयात. खाली गॅस बंद केलाय बरं का. आता तुम्हाला इथं मी लवकर दाखवलं रवा भाजताना बेसन दाखवताना, का तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. बाकी तुम्हाला तर इथं दाखवलंच रवा सुरुवातीला कसा होता, नंतर भाजल्यानंतर कसा दिसतो. शिवाय बेसन सुद्धा अगोदर बघा पिवळसर दिसत होतं आणि आता भाजल्यानंतर छान तांबूस रंग आलाय. ह्या स्टेजला येऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला बरं का. आता हे दोन्ही चांगल्या प्रकारे एकत्र करून घेतले बघा. आता काय करायचं, हे बाजूला ठेवायचं आहे. आपण हे पाकातले लाडू करणार आहोत का नाही, त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे पाक. तर इथं दुसरी कढई ठेवली जाड बुडायची आणि इथं साखर घेणार आहोत बरं का. आता ज्या वाटीने रवा बेसन मोजलं ना त्याच वाटीने साखर घेणार आहोत. 2 वाटी इतकी साखर घेतले आणि 1 वाटी इतकं ह्याच्यामध्ये पाणी घातले, किंवा साखर बुडेल इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. आता ह्याचा ना आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. आता तो एकतारी पाक कसा तुम्हाला मी पुढे दाखवतेच. गोडाचं प्रमाण थोडं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इकडे तिकडे करू शकता. जसं की इथं 2 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी बेसन वापरलं होतं, तर 2 वाटी रवासाठी 2 वाटी इतकी साखर घेतली. अगदी तुम्ही 1.5 वाटी साखर घेतला तरी सुद्धा चालेल. मस्त बघा इथं आपला पाक शिजलेला आहे. आता पाक आला का नाही ओळखण्यासाठी बघा दाटसर वाटत आहे म्हणून इथं एका डिशमध्ये इथं थोडा पाक काढून बाजूला ठेवला होता बघा. आणि असं आपल्याला दोन्ही बोटाच्या मध्ये चेक करायचं आहे. पाक गरम होता ना म्हणून जरा थंड करायचा आणि मग असं चेक करायचा. तर पाहिजे तशी तार बनत नाही, म्हणजेच की आपला हा पाक आलेला नाही समजायचं. आणखीन एक 3 ते 4 मिनिटं इथं सतत हलवत राहिले आणि पुन्हा डिशमध्ये कडेला पाक काढलाय बघा. पाक असा हलत नाही, एका ठिकाणी घट्ट बसलेला आहे. शिवाय बघा पाक दोन्ही बोटाच्या मध्ये घ्यायचा आणि बघा पूर्ण प्रॉपर इथं तार बनत आहे. ह्याला म्हणायचं एकतारी पाक. लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर पाक हा पुढे गेला की साखर तयार होते म्हणून. आता आपण हे लाडू करत आहोत. लाडूला छान फ्लेवर यावा ह्याच्यासाठी वेलची, त्याचबरोबर जायफळ ह्याची पूड घातले आणि थोडंसंच मीठ घातले. मीठ घातल्यामुळे कुठल्याही गोड्याच्या पदार्थाला चव छान येते त्याच्यामुळे. आणि हे मिसळून घेतले बघा. पाकातच वेलची पावडर घालून मिसळून घ्यायची म्हणजे ती मिसळली जाते. आणि बाजूला आपण बघा रवा बेसन भाजून एकत्र करून ठेवलं होतं का नाही ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. किंवा रवा बेसन भाजून ठेवलं ना त्याच कढईमध्ये तुम्ही पाक घालून हलवून घेतला तरी सुद्धा चालेल. खाली गॅस बंद केलेला आहे बरं का.
पण इथं मी तुम्हाला आता गॅसवरतीच हे सर्व एकत्र करताना दाखवत आहे. पाक आल्या आल्या गॅस बंद करायचं आहे, हे विसरायचं नाही. आता फटाफट आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे बरं का. गरम गरम पाकामध्ये रवा असा घातल्यामुळे चांगल्या प्रकारे फुलला जातो. आता तुम्ही म्हणाल हे खूप पातळ झालं, घाबरून जायचं नाही. रवा फुलल्यानंतर हे छान घट्ट होतं बरं का. आता हे सर्व मिसळून घेतलं, ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीत बघा. आता आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे. साधारण 1 तासभर तरी आपल्याला हे ठेवायचं आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवूयात, असंच ठेवायचं आहे. म्हणजे ना रवा छान प्रकारे पाक शोषून घेतो, मग हे घट्ट होतं बघा. आता 1 तासानंतर दाखवत आहे मी तुम्हाला बरं का. बघू शकता इथे अगोदर किती पातळ होतं. रवा पूर्णपणे आपला नरम झालाय, पूर्णपणे पाक शोषून घेतलाय आणि इथं घट्ट झालंय बघा. आता इथं घट्ट झालं तरी सुद्धा घाबरून जायचं नाही की ह्याचे लाडू कसे वळायचे म्हणून. ते सुद्धा दाखवते तुम्हाला कसं. तर हे जे आहे ना, आता तुम्हाला जर खूपच कठीण वाटत असलं तर हीच कढई गॅसवरती नेऊन ठेवायची एखाद्या मिनिटासाठी. हलकी कढई गरम झाली की हलकं तूप मेल्ट होतं, गरम होतं, त्याच्यामुळे हे लगेच तुमचं निसटलं जातं बरं का. आता इथं काय माझं नरमच आहे, मी उलतानानेच काढून घेतलं. अगदी गॅसवरती ही कढई ठेवली नाही. हे सगळं चांगल्या प्रकारे मोडून घेतलं बघा. आता हे काय करायचं, हातावरती दोन्ही चोळून तुम्ही ह्याचे लाडू बांधायला गेलात तरी सुद्धा लाडू बांधायला येणार बघा. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते. म्हणजे रव्याने पाक पिल्यामुळे अगदी छान मऊसूत झाले बघा. पण आपले हे लाडू छान पेरड्यासारखे व्हावे, अगदी मस्त खुसखुशीत, ह्याच्यासाठी आपल्याला आणखीन एक ट्रिक करून घ्यायचं आहे. ते म्हणजे काय, तर छोटं मिक्सरचं जार घेतलंय, त्याच्यामध्ये हे आता मिश्रण आपलं केलं का नाही लाडूचं ते काढून घ्यायचं आहे आणि आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. आता जसं फिरवू का नाही तसं आता आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. असं मिक्सरला फिरून घेतल्यामुळे का नाही रव्याचे जे बारीक बारीक कण असतात ना ते थोडेसे कमी होतात. म्हणजे दरदरीत किंवा रवाळ असे लाडू होत नाहीत. अगदी छान पेड्यासारखे दिसायला देखील आणि चवीला पण लाडू मस्त लागतात. अगदी तुम्हाला ही एक ट्रिक नसेल करायची, नाही केला तरी चालेल. थोडं सर्व छोट्या मिक्सरच्या जारमध्ये काढून मी मिक्सरला फिरून घेतलं बघा. छोट्या मिक्सरच्या जारमध्ये काय फिरवायचं तर ते चांगल्या प्रकारे एकत्र होतं का नाही म्हणून. कढईतलं सर्व जे आपलं लाडूचं मिश्रण आहे ते एकत्र करून घेतलंय. आता लाडू छान चवीला लागावे ह्याच्यासाठी थोडे काजूचे काप, बदामाचे काप आणि मनुके घातले. शिवाय अगदी तुम्ही पिस्त्याचे काप सुद्धा घालू शकता. आता हे सर्व एकत्र करून घेतलंय आणि आता आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी तुम्ही छोटे मोठे लाडू वळून घेऊ शकता. लाडू जरा असे लहान लहान वळायचे बघा. म्हणजे कसं मुलांनी एक जरी लाडू घेतला तर त्यांना संपायला हवं का नाही म्हणून असे छोटे छोटेच लाडू वळून घ्यायचे बघा. अगदी सहजपणे हे लाडू असे करायला येतात आणि मस्त मऊसूत पेड्यासारखे दिसतात का नाही. रंग देखील अगदी छान सुरेख आलाय. पण जर तुम्हाला असे हे लाडू करता येत नसेल तर तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगते. ते म्हणजे काय, ज्या वेळेस का नाही आपण मिक्सरला हा रवा फिरवत होतो, हे रवा आणि बेसनचं मिश्रण पाकामध्ये मुरून झाल्यानंतर मग त्यावेळेस 1 किंवा 2 चमचे तुम्हाला तूप लागेल एवढ्या सर्व मिश्रणासाठी आणि मग फिरवून घ्यायचं मिक्सरला. म्हणजे छान मऊसूत असं हे मिश्रण होतं. फटाफट आपल्याला सर्व लाडू करायला येतात. बाकी याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. 1-2 चमचे तुपाचा वापर केला की लाडू सहज वळायला येतात. आणि इथं बघा, बघता बघता इथं ना मी सर्व लाडू हे करून घेतले. वरून तुम्ही पिस्त्याचे काप किंवा मनुके लावू शकता. आता इथं मी काहीच लावलेले नाहीत कारण आतमध्ये लाडू वळतानाच काजू, बदाम, मनुके वापरले होते. लाडू वरून तर पाहिलात, तुम्हाला मोडून दाखवते बघा. मस्त खुसखुशीत पेड्यासारखा झालाय, चवीला देखील तितकाच छान लागतो. अगदी हे लाडू पाकातले आहेत. पाक परफेक्ट केलता त्याच्यामुळे 1-2 महिने टिकतात, खराब होत नाहीत. आणि आपण घेतलेल्या सर्व साहित्याच्या प्रमाणामध्ये जवळजवळ 28 ते 30 इतके लाडू आपले हे बनून तयार होतात, मध्यम आकाराचे. जरा लहानच लाडू हे वळून घेतलेत बघा. आता लवकरच रक्षाबंधन येत आहे का नाही, तर तुम्ही नक्की एकदा हे रवा बेसनाचे लाडू तुम्ही ह्याच मिश्रणापासून बर्फी सुद्धा करू शकता. म्हणजे एका ताटाला तूप लावायचं आणि आपण मुरवत ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही ताटावरती मिश्रण काढून घ्या आणि हलकं थोडंसं थंड झाल्यानंतर पाहिजे त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.